माहिती असण्यापेक्षा मी आधी सांगेल ही माझी विजयाची नांदी आहे आणि समोर त्यांना पराजय त्यांचा दिसतोय. त्यामुळे यांनी ते लेटर जर बघितलं आपण तर ते 8 नोव्हेंबर काहीतरी दिसते. माझा प्रचार त्याआधी सुरू झालेला आहे. आता इतका पुढे गेला आहे त्यांना वाटलं की आता हे आवरणं शक्य नाही, आता कंट्रोलमध्ये येणं शक्य नाही आहे. आता आपल्याला कुठेतरी काहीतरी अडथळे निर्माण करावे लागतील. कारण की गेले 5 वर्ष मी प्रशासनात जरी होते तरी प्रचंड अडथळे निर्माण केले. प्रत्येक वेळी मला रोखायचा प्रयत्न केला पण नाही रोखलं गेलं त्यांच्याकडून. आणि आता हा शेवटचा प्रयत्न आहे त्यांचा, हा शेवटचा प्रयत्न आहे की चला काहीतरी हातपाय आपटून काहीतरी पत्र देऊन आपण हिचा प्रवास पुढचा जो आहे तो थांबूया, अडथळा निर्माण करून. कारण की आता हार्डली 3 दिवस राहिलेत मतदानाला आणि मतदारांचं असं काही पत्र व्हायरल करून एक मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा. कारण गेले अनेक दिवस चाललं होतं पाठिंबा देणार, माघारी घेणार, मग पाठिंबा देणार, मग आता हे पत्र पुन्हा व्हायरल केलं. आता ते पत्र नक्की खरं आहे की खोटं ते आम्ही काही सांगू शकत नाही. कारण आमच्या कुठल्या सोशल मीडियाच्या हँडलवरून पण ते आलेलं नाही आहे. माझ्याशी कोणी काही तसा त्याविषयी बोललेलं नाही आहे, शिवसैनिकांशी बोललेलं नाही आहे, कुठल्याही प्रतिनिधीशी बोललेलं नाही आहे. त्यामुळे ते कितपत खरं आहे माहीत नाही. पण मात्र हा त्यांनी खूप चांगला प्रयत्न केला पण तो त्यांचा फसणार आहे. कारण की ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे हे त्यांना संपूर्णपणे कळलेलं आहे. जनतेने ठरवलं आता की कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडून आणायचं. देवळाची जनताच अशी आहे की ती अगोदरच ठरवत असते की कोणाला निवडून द्यायचं आहे, कुणाला पाडायचं आहे. आधी पाडायचं ठरवते आणि मग निवडून द्यायचं ठरवते. कारण समोर जे चेहरे येतील त्यातून ते चांगला चेहरा निवडतात आणि ते त्यांना मतदान करतात. प्रचाराचा असं गिरणधुमाळी चालू आहे. त्यांचं माझा फोनवर दर 1-2 दिवस तयारी कशी चालू या संदर्भात बोलणं सारखं चालू असतं. मला रात्री साधारणपणे 12-1 वाजता कळलं की हे असं पत्र आले. कारण काल मी दिवसभर प्रचंड बिझी होते. चिंचाळ्याला माझी मोठी प्रचार दौरा होता, त्यानंतर इतरही भेटी होत्या जाऊन घरोघर. तर त्यामुळे मला खूप उशिरा कळलं आणि आज सकाळी खरंच मला अजून 5-10 भेटी होत्या, ते सकाळी मी निघाले. कारण की आत्ता तो विचार करत बसण्यापेक्षा मला असं वाटतं की वेळ कमी आहे, जनतेपर्यंत पोहोचायला पाहिजे. काय समज गैरसमज असेल तर हे आपण काढून टाकायला पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे. मला तर खरं हे वाटतं की दादांना हे पत्र स्टेजवर वाचून दाखवावं लागलं. त्यातच बऱ्याच गोष्टी आल्या. त्याचं काही एक्सप्लेनेशन द्यायला नको किंवा काय ते सांगायला नको. एवढं मात्र नक्की आहे की त्यांचा पराजय तर नक्कीच आहे. जनता इतकं दिशाभूल करतायत ते जनता आता ऐकणार नाही. त्यांनी ठरवलं की त्यांना आता पाडायचं आणि त्याचा पराजय निश्चित आहे. त्यात पडणार. 100% शिवसैनिक माझ्या पाठीमागे आहेत. तेच आता रन झालेले आहेत. त्यांनीच निवडणूक हातात घेतली, जनतेने हातात घेतली. तयारीचे सगळ्या आमच्या चर्चा असतात की आता उद्या काय करायचं, दर 2 तासांचं काय प्लॅनिंग असतं. सगळं आम्ही शिवसैनिक रात्री साधारणपणे आमच्या बैठका चालू असतात दिवसभराचा प्रचार संपल्यानंतर. हे सगळे चर्चा चालू असतात. त्यामुळे तो विषय आता त्याच्या पलीकडे सगळं गेलं. जे पत्र व्हायरल किंवा त्याचा लोक काय विचार करतील किंवा जनता काय म्हणेल, ते काय नॅरेटिव्ह सेट करतील, ह्याच्या पलीकडे निवडणूक चालली गेली. निवडणूक आता तिथे राहिलेली नाही आहे. कारण की लोकांचा डिसिजन झालेला आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडनं जर तुम्हाला निरोप आला की तुम्ही थांबा, मग हे वस्त्र टाकून तुम्ही लढणार की हे सोबतच ठेवणार? पक्षाचे सर्व लाडके आपले मुख्यमंत्री त्यांनी जर आदेश दिला तर काही विषय नाही. त्यांचा आदेश जो येईल तो मला शिरसावत नाही, अजिबात नाही. कारण की आदेश त्या शिवसैनिकांकडून येतो सगळा, तो त्यांना माहिती होतो आणि तो माझ्यापर्यंत पोहोचलाच असतं. असं काही असतं तर पण तसं काही नाही आहे. हे फक्त निवडणूक हातातून चालली आहे, ती कशी हातात घेता येईल त्याचे हे सगळे शेवटचे हातपाय मारण्याचे प्रयत्न आहे. मरणासन्न अवस्थेत आहे तरी पण अजून काही होतंय का, ऑक्सिजन कुठला मिळतोय का आणि आपण जगतोय का, हा प्रयत्न आहे. पराजय तर झालाय त्यांचा. त्यांनी पत्र व्हायरल केलं तिथेच पराजय झाला त्यांचा. तिथेच जनतेने ठरवून टाकले की हा सगळा षडयंत्र आहे आणि ह्या बाईला प्रचंड त्रास दिला जातोय. आत्ता ती विचार करायची वेळच नाही आहे खरं सांगायचं तर. ते पत्र आणि ह्या सगळ्याची वेळ विचार करायची वेळ हार्डली 3 दिवस राहिली. तयारीला आता वेळ नाही आहे. 100% पक्षाकडून असा काही आदेश आलेला नाही आहे आम्हाला. आमचं पत्र राष्ट्रवादीचे नेते व्हायरल करता, यावर आम्ही त्याचं खंडन करतो. आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब आहेत, त्यांचा आदेश आमच्यासाठी खूप मोठा आहे. त्यांचा आदेश आम्हा शिवसैनिकांना काही असं आलेला नाही. तुम्ही बघत असाल मागील 10 दिवसापासून शिवसैनिक घराघरात तळागाळात शिवसैनिक लोकांपर्यंत पोहोचतोय आणि प्रचार करतोय. खरोखर या शिवसैनिकांचं महाराष्ट्रभरातून लोक कौतुक करताय का सगळी शिवसेना एकत्र येऊन आज ताईंच्या मागे उभी आहेत.
त्यामुळे हे रणांगण कोणी सोडणार नाही आणि ही निवडणूक जिंकल्याशिवाय आम्ही राहणार नाही. पक्षासहितही सोबत असू, पण मला पक्षावर पूर्णपणे विश्वास आहे. एकनाथ शिंदे साहेब यांच्यावरही विश्वास आहे. ते असं काही आम्हाला डिसिजन देणार नाही, कारण की शिंदे साहेब असं नेतृत्व आहे का कार्यकर्त्यांचं मन ओळखणारं नेतृत्व आहे. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवडे, नाशिक रोड.